सोमवारी उत्तर इटलीत मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली, तर काही ठिकाणी भूस्खलनाच्या घटनाही घडल्यात। अग्निशमन दलानं तात्काळ बचाव कार्याला सुरुवात करत काही रहिवाशांना सुरक्षितरित्या घरातून बाहेर काढलंय। वाहनांमध्ये अडकलेल्यांना सुद्धा वाचवण्यात आले आणि रेल्वे मार्ग मोकळे करण्यात आलेत। लोंबार्डीच्या मेडा या भागात पुराचं पाणी रस्त्यावर आल्याचं दिसत होतं। या परिस्थितीत प्रशासन अलर्ट मोडवर असून नागरिकांना सुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। सुपर टायफून रगासामुळे उत्तर फिलिपिन्समध्ये अनेक गावात हजारो गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवलं गेलंय। शाळा आणि कार्यालयांना सुट्टी दिली गेली आहे। या टायफूनमुळे पूर आणि भूस्खलनाचा धोका निर्माण झालाय। रगासाचे वारे ताशी 215 किलोमीटर वेगाने वाहत आहेत। काल दुपारी हे टायफून कागायान प्रांताजवळच्या पनुइटान या बेटावर धडकलं। फिलिपाईन्समध्ये ताशी 185 किलोमीटर किंवा त्याहून अधिक वेग असलेल्या चक्रीवादळानं सुपर टायफून असं म्हणतात। हा टायफून चीनवर धडकण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे। डोनाल्ड ट्रम्प यांचं सोमवारी न्यूयॉर्कमध्ये आगमन झालंय। ट्रम्प आज संयुक्त राष्ट्रसंघात अमेरिकेच्या जागतिक नेतृत्वाखालील नूतनीकरण या विषयावर महत्त्वाचं भाषण देत आहेत। ट्रम्प याच दिवशी संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस तसंच युक्रेन, अर्जेंटिना आणि युरोपियन युनियनच्या नेत्यांशी वैयक्तिक भेटी देखील घेणार आहेत। तसंच कतार, सौदी अरेबिया, इंडोनेशिया, तुर्की, पाकिस्तान, इजिप्त, संयुक्त अरब अमिराती आणि जॉर्डनच्या नेत्यांसोबत देखील एक गट बैठक होणार आहे। डोनाल्ड ट्रम्प आणि टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांच्यातील कटू संबंधांनंतर चार्ली कर्क यांच्या अंत्यविधीत दोघांची अनपेक्षित भेट झाली। काही महिन्यांपूर्वी या दोघांमध्ये जाहीर वाद झाला होता। या महिन्याच्या सुरुवातीला युटामधील एका कॉलेजमध्ये गोळ्या घालून हत्या झालेल्या कर्क यांना आदरांजली वाहण्यासाठी रिझोनाच्या ग्लेनडेल इथे स्टेट फार्म अरेनामध्ये हजारो लोक जमले होते। यावेळी एका खासगी शूटमध्ये या दोघांनी हस्तांदोलन केल्याचं दिसून आलं। या भेटीचा व्हिडिओ मस्क यांनी एक्सवर शेअर केला असून त्याला चार्लीसाठी असं कॅप्शनही दिलंय। कॅनडाचे संरक्षण मंत्री डेव्हिड मॅकग्विंटी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यादरम्यान अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेग्सेथ यांनी सोमवारी पेंटागॉनमध्ये त्यांचं स्वागत केलंय। याचवेळी न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला सुरुवात झाली आहे, ज्यामध्ये कॅनडा, UK, ऑस्ट्रेलियानं पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देण्यात आली आहे। फ्रान्ससह इतर देश देखील याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आज आमसभेला संबोधित देखील करतील। जगभरातील प्रज्ञावंतांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी चीनने के व्हिसा सुरू करण्याची घोषणा केली आहे। अमेरिकेच्या H-1B या व्हिसाला पर्याय असं त्याचं वर्णन केलं जात असून हा नवा व्हिसा 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होईल। साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या मते आता विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या विषयातील प्रतिभावंतांसाठी के व्हिसा लाभदायी आहे। प्रसिद्ध विद्यापीठातून किंवा संशोधन संस्थेतून शिक्षण पूर्ण केलेल्यांना देखील याचा लाभ घेता येणार आहे। चीनमध्ये काम करण्यासाठी R व्हिसा आणि Z व्हिसा हे वापरले जातात। Z व्हिसा 1 वर्षासाठी वैध असतो, तर R व्हिसा 180 दिवसांच्या वास्तव्यासाठी परवानगी देतो। टिकटॉकच्या अमेरिकन ऑपरेशन्स विक्रीसाठी ट्रम्प प्रशासन आणि मूळ चीनी कंपनी बाईट डान्स यांच्यात करार होण्याची शक्यता आहे। टेक कंपनी ओरॅकलला टिकटॉकच्या अमेरिकन युजर्ससाठी अल्गोरिदमची प्रत मिळेल असं ट्रम्प प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलंय। हा अल्गोरिदम पूर्णपणे तपासला जाईल आणि फक्त अमेरिकन डेटानुसार डिझाईन केला जाईल, ज्यामुळे तो सुरक्षित आणि योग्य पद्धतीनं काम करेल। त्यामुळे अमेरिकन युजर्सना टिकटॉकचा वेगळा अनुभव घेता येईल। इस्रायली बंधकांच्या कुटुंबियांनी आणि समर्थकांनी वेगळ्या पद्धतीनं नाराजी दर्शवली आहे। पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानाबाहेर ज्यू नववर्षानिमित्त बंधक नातेवाईकांचे फोटो ठेवण्यात आले। बंधकांच्या कुटुंबियांनी इस्रायली जनतेला एकत्र येऊन आवाज उठवण्याचं आवाहन देखील केलंय। दरम्यान गाझा शहरात इस्रायली सैन्यानं पुन्हा हल्ले सुरू केलेत। जॉर्डन रुग्णालय रिकामं करण्याचे आदेशही देण्यात आलेत। गाझामध्ये हमासनं सुमारे 48 जणांना ओलीस ठेवलं होतं, त्यापैकी 20 जण जिवंत असावेत असं इस्रायलला वाटतंय। इक्वाडोरमधील नागरिकांनी सोमवारी कोटोपॅक्सी या प्रांताची राजधानी लाटाकुंगा इथं निदर्शनं केली आहेत। डिझेल सबसिडी रद्द केल्यानं राष्ट्रपती डॅनियल नोबोआ यांच्या विरोधात इक्वाडोरच्या सगळ्यात मोठ्या सामाजिक संघटनेनं देशव्यापी संप पुकारलाय। आंदोलकांना शहराच्या मध्यवर्ती भागातील गव्हर्नर कार्यालयाजवळ जाण्यापासून सुरक्षा दलांनी अडवलं। या आंदोलनामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती, त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव लष्करासह पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला। उत्तर पोर्तुगालमधील फातिमा मंदिरात दरवर्षी होणाऱ्या ब्लेसिंग ऑफ द हेल्मेट्स या मोटरसायकल रॅलीत सुमारे 1,80,000 मोटरसायकल प्रेमी सहभागी झाले। 2024 मध्ये पोर्तुगालमध्ये 9,900हून अधिक मोटरसायकल अपघात झाले होते, त्यात 120 जणांचा मृत्यूही झाला। सहभागी मोटरसायकल स्वार मार्लिन सिब्रा यांनी अशी प्रतिक्रिया दिली की हे तीर्थयात्रा विश्वासानं सगळ्यांना एकत्र आणते आणि त्या प्रत्येक राईड पूर्वी व्हर्जिन मेरीकडे संरक्षण मागतात।
जर्मनीने रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्यानंतर आपल्या लष्कराला मजबूत करण्यासाठी अब्जावधी युरो खर्च करण्याची योजना आखली आहे. यामध्ये अत्याधुनिक शस्त्र, टँक, विमानं आणि जहाजं खरेदी करण्याबरोबरच लष्करी तळांची पुनर्बांधणीचा समावेश आहे. तथापि लष्करातील सैनिकांची संख्या वाढवणं हे मोठं आव्हान आहे. सध्या जर्मनीकडे 1,80,000 सैनिक आहेत आणि पुढील दशकात ही संख्या 2,60,000 पर्यंत नेण्याचं उद्दिष्ट आहे. तसंच 18 वर्षांच्या तरुणांना लष्करी सेवेसाठी प्रश्नावली पाठवली जाणार आहे आणि 2027 पासून तरुणांना वैद्यकीय तपासणी बंधनकारक केली जाणार आहे. डेन्मार्कसह ओस्लो, नॉर्वेतील प्रमुख विमानतळांवर गेल्या 2 दिवस पहाटेच्या उड्डाणांवेळी ड्रोनमुळे अडथळे आले. त्यामुळे अखेर विमानतळ तात्पुरतं बंद करावं लागलं. डझनभर उड्डाणं सुद्धा दुसरीकडे वळवावी लागली. कोपनहेगन विमानतळावर रात्री 8:30च्या सुमारास 2 ते 3 ड्रोन दिसले. त्यानंतर हे विमानतळ बंद केलं गेलं. सुमारे 50हून अधिक उड्डाणं त्यामुळे दुसऱ्या विमानतळांवरून करण्यात आली. काही डेन्मार्कमधील इतर विमानतळांवर तर काही स्वीडनमधील गॉथेनबर्ग आणि माल्मो इथे पाठवण्यात आली. विमानतळ मध्यरात्री पुन्हा उघडलं, मात्र आजही विलंब आणि उड्डाणं रद्द करावी लागली आहेत. नासानं आपल्या नव्या अंतराळवीर वर्गाची घोषणा केली आहे. 8,000हून अधिक अर्जांमधून केवळ 10 जणांची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच या गटात महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे. यात भूवैज्ञानिक, अभियंते आणि वैमानिकांचा समावेश आहे. काहींनी SpaceX सारख्या संस्थेत देखील काम केले. हे सगळेजण चंद्र आणि मंगळ या मोहिमांसाठी प्रशिक्षण घेणार आहेत. नासाच्या इतिहासातील हा 24वा अंतराळवीर वर्ग असून आतापर्यंत केवळ 370 अंतराळवीरांचीच निवड झाली आहे. ह्यूस्टनमधल्या समारंभात या गटाचा अधिकृत परिचय करून देण्यात आला आहे. दक्षिण पश्चिम चीनमधील शिझांग या स्वायत्त प्रदेशातील कॅम्डो इथे प्राचीन टी हॉर्स रोड थीमवर आधारित संस्कृती आणि कला महोत्सवाचा भव्य उद्घाटन समारंभ पार पडला. कॅम्डो हे ऐतिहासिक टी हॉर्स रोडवरचं एक महत्त्वाचं ठिकाण असून हा मार्ग टांग राजवंशाच्या काळापासून सुरू झालाय. तसंच विविध प्रदेशांना सांस्कृतिक आणि व्यापारी दृष्टीने जोडणारा होता. या महोत्सवात प्राचीन परंपरा, स्थानिक कला आणि सांस्कृतिक वारशाचं दर्शन घडवलं गेलं. लाईट ऑफ शांघाय ही थीम असलेला दुसरा शांघाय आंतरराष्ट्रीय प्रकाश महोत्सव उद्घाटन झाल्यापासूनच सोशल मीडियावर व्हायरल होतोय. विशेषतः शनिवार आणि रविवारी या महोत्सवात नागरिकांनी प्रचंड गर्दी केली आहे. हा महोत्सव 19 सप्टेंबरला सुरू झाला असून 18 ऑक्टोबरपर्यंत साजरा होतोय. एकूण 177 थीम्सवर आधारित कार्यक्रमांसह या महोत्सवात 19 देशातून आलेल्या 218 प्रकाश कलाकृतींचं प्रदर्शन देखील ठेवण्यात आलंय. अमेरिकेनं लागू केलेल्या 50% शुल्कवाढीमुळे पैलू पाडलेल्या हिऱ्यांची निर्यात 15 ते 20% घटून 11 अब्ज डॉलरवर येणार आहे. या उद्योगाच्या नफ्यासह रोखतेतही मोठी घट होणार आहे. जागतिक अस्थिरतेमुळे गेल्या 2 वर्षांपासून हिरे उद्योग विविध अडचणींचा सामना करतोय. आर्थिक वर्ष 2024 आणि 25 मध्ये देखील निर्यात 17% घटून 13 अब्ज डॉलरवर गेली आहे. यातील 4.81 अब्ज डॉलरची निर्यात अमेरिकेत झाली आहे. अमेरिकेनं केलेल्या जबर शुल्कवाढीमुळे संपूर्ण मूल्यवर्धित साखळी विस्कळीत होणार असल्याचं केअर एज रेटिंगच्या अहवालात म्हटलं गेलंय. अमेरिकेने H-1B व्हिसावर 1 लाख शुल्क लागू केलंय. त्याचेच पडसाद सोमवारी भारतीय शेअर बाजारावर उमटले. IT कंपन्यांच्या शेअर विक्रीचा मारा झाल्यानं सेन्सेक्स 466 आणि निफ्टी निर्देशांक 124 अंकांनी घसरला. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेन्सेक्स 0.56% घटून 82.159 अंकांवर आला. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी निर्देशांक 0.49% घटून 25.202 अंकांवर स्थिरावला. अमेरिकन शुल्कवाढीमुळे भारताच्या निर्यातीला फटका बसणार असल्याचं सरकारी अधिकाऱ्यांनी देखील यावेळी मान्य केलं. भारतीय रुपया मंगळवारी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 88.67च्या विक्रमी निच्चांकी पातळीवर पोहोचलाय. अमेरिकेच्या वाढत्या कर दरांमुळे आणि H-1B व्हिसा नियमांमुळे रुपयावर दबाव आलाय. त्याचवेळी भूराजकीय तणाव वाढत असल्यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य दिलंय. त्यामुळे सोनं आणि चांदीच्या दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया रुपयामधील अस्थिरता कमी करण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती आहे. तर पुढील 2 महिन्यात रुपया पुन्हा मजबूत होण्याची शक्यता असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. 71व्या राष्ट्रीय पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रीय पुरस्कारांमधला सगळ्यात मानाचा पुरस्कार म्हणजेच सुवर्ण कमळ पुरस्कार हा विधू विनोद चोप्रा यांना 12th फेल या सिनेमासाठी मिळालाय. तर सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार शाहरुख खानला जवान या चित्रपटासाठी मिळालाय. सोबतच विक्रांत मेसीला त्याच्या 12th फेल या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा बहुमान मिळालाय. अभिनेत्री राणी मुखर्जीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालाय. तर सर्वोत्कृष्ट लोकप्रिय सिनेमाचा पुरस्कार करण जोहरच्या रॉकी और रानी की प्रेम कहाणी या सिनेमाला मिळालाय.
एकाहत्तराव्या राष्ट्रीय पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली। यावेळी मराठी सिनेमाचा आणि कलाकारांचा देखील डंका पाहायला मिळाला। सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाचा बहुमान दिग्दर्शक सुजय डहाके यांच्या श्यामची आई या सिनेमाला मिळालाय, तर पहिल्यांदा दिग्दर्शित केलेल्या सिनेमाचा बहुमान दिग्दर्शक आशिष भेंडे यांच्या सिनेमा आत्मपॅम्पलेटला मिळालाय। नागराज मंजुळे दिग्दर्शित नाळ 2 या सिनेमाला 2 पुरस्कारांची घोषणा करण्यात आली। सर्वोत्कृष्ट बाल सिनेमाचा पुरस्कार आणि सिनेमातल्या तिन्ही बाल कलाकारांना सर्वोत्कृष्ट बाल कलाकार म्हणून पुरस्कारानं गौरवण्यात आलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल अरुणाचल प्रदेशमधल्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी केली आहे। या प्रकल्पांना सुमारे 5,125 कोटी रुपये खर्च येणार आहे। इटानगरच्या इंदिरा गांधी पार्कमध्ये आयोजित कार्यक्रमातून त्यांनी व्हर्च्युअल पद्धतीनं राज्याच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या या योजनांचा शुभारंभ केलाय। यात 2 मोठ्या जलविद्युत प्रकल्पांचा आणि तवांग इथल्या एका भव्य संमेलन केंद्राचा समावेश आहे। यावेळी शी योमी जिल्ह्यातील 2 महत्त्वाकांक्षी जलविद्युत प्रकल्पांची पायाभरणी देखील त्यांनी केली आहे। सोमवारी रात्री 9:15च्या सुमारास इंदूरमध्ये एक मोठा अपघात झालाय। शहरातील राणीपुरा भागात एक 3 मजली इमारत कोसळली आहे। या अपघातात 10 जण जखमी झाले असून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय। काही लोक अजूनही ढिगाऱ्याखाली दबले असल्याची माहिती आहे, मात्र 2 JCB मशीन सध्या तिथे ढिगारा काढण्याचं काम करतायत। कोसळलेल्या 3 मजली इमारतीत 4 कुटुंबातील एकूण 15 जण राहत होते। एका विशिष्ट समूह मामाच्या मालकीचं हे घर अंदाजे 10 ते 15 वर्ष जुनं आहे। पावसामुळे इमारतीला भेगा देखील पडल्या होत्या। अपघाताच्या वेळी इमारतीतील बहुतेक लोक बाहेर होते, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे। ईडीने माजी क्रिकेटपटू युवराज सिंगला अवैध बेटिंग ॲप प्रकरणासंदर्भात समन्स बजावलंय। दिल्लीतील ईडी कार्यालयात त्याची चौकशी करण्यात आली आहे। गेल्या काही महिन्यांपासून या अवैध बेटिंग रॅकेटचा तपास सुरू आहे। या प्रकरणात शिखर धवन, सुरेश रैना, रॉबिन उथप्पा आणि अभिनेता सोनू सूद यांच्यासह अनेक सेलिब्रिटींना यापूर्वी समन्स बजावण्यात आले होते। तर युवराज सिंगची चौकशी याच तपासाचा एक भाग आहे। या प्रकरणात आणखी काही महत्त्वाच्या व्यक्तींवर कारवाई होण्याची देखील शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे। अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला 200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं मोठा धक्का दिलाय। महाठग सुकेश चंद्रशेखरशी संबंधित या प्रकरणातल्या ईडीने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची तिने याचिका केली होती। ती सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे। त्यामुळे आता जॅकलिनला ट्रायल कोर्टात खटल्याला सामोरं जावं लागणार आहे। यापूर्वी जॅकलिनने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। ती फेटाळल्यानंतर तिने सुप्रीम कोर्टात धाव घेतली। मात्र आता सुप्रीम कोर्टानं देखील उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे। ओडिशा विधानसभेबाहेर तणावाची स्थिती निर्माण झाली होती। विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान सत्ताधारी बिजू जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी भाजप सरकारविरोधात जोरदार निदर्शनं केली आहेत। त्यामुळे विधानसभेबाहेर तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि आंदोलनकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी पाण्याचा माराही केला। अफगाणिस्तानमधील एक मुलगा विमानाच्या चाकाजवळ बसून काबूलहून दिल्लीला पोहोचल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। दिल्ली एअरपोर्टच्या टर्मिनल 3 वर अधिकाऱ्यांनी या मुलाला प्रतिबंधित क्षेत्रात फिरताना पाहिलं आणि त्याची चौकशी केली। त्यानंतर त्याने हा धक्कादायक खुलासा केलाय। 13 वर्षांच्या या मुलाला गुपचूपपणे इराणला जायचं होतं, पण तो चुकीनं भारतात जाणाऱ्या विमानात अशा प्रकारे लपला, त्यामुळे तो थेट दिल्लीला पोहोचला। या घटनेनंतर काबूल एअरपोर्टवरील सुरक्षेसंदर्भात नवे प्रश्न निर्माण झालेत। सुप्रीम कोर्टात वाढत्या जामीन अर्जांबद्दल गंभीर चिंता व्यक्त करतानाच न्यायमूर्ती BV नागरत्ना यांनी सुप्रीम कोर्ट अक्षरशः जामिनासाठीचं न्यायालय झाल्याचं म्हटलंय। गुन्हेगारी वाढत असल्यानं न्यायालयीन परिणामांचं मूल्यांकन आवश्यक असल्याचं न्यायमूर्ती BV नागरत्ना यांनी म्हटलंय। शुक्रवारी फक्त एकाच दिवसात 25 जामीन प्रकरणांची सुनावणी झाली आणि आज 19 प्रकरणं सुनावणी आणि निर्णयासाठी आल्याचं न्यायमूर्तींनी सांगितलं। दिल्लीत आणखी एक धक्कादायक सायबर फसवणुकीचा प्रकार समोर आलाय। गुलमोहर पार्क भागात राहणाऱ्या 78 वर्षीय निवृत्त बँक अधिकाऱ्याची तब्बल 23 कोटींची फसवणूक करण्यात आली आहे। या गुन्ह्यात सायबर गुन्हेगारांनी या अधिकाऱ्याला डिजिटल अटक केल्याचं भासवत जवळपास 1 महिनाभर घरीच डांबून ठेवलं आणि त्याच्या बचत खात्यातील पैसे हळूहळू आपल्या खात्यात वळवून घेतले। 4 ऑगस्टला सायबर फसवणुकीचा खेळ सुरू झाला। अनोळखी क्रमांकावरून फोन आला आणि स्वतःला मुंबई पोलीस दलातील अधिकारी असल्याचं सांगणाऱ्या या व्यक्तीनं त्यांच्यावर अंमली पदार्थ तस्करी, दहशतवादाला आर्थिक मदत आणि पुलवामा हल्ल्यात सहभाग असल्याचा गंभीर आरोप केला। समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान यांची 23 महिन्यांनी सीतापूर तुरुंगातून सुटका झाली आहे। आज सकाळी 7 वाजता त्यांची सुटका झाली। अलाहाबाद उच्च न्यायालयानं त्यांना जामीन मंजूर केल्यानंतर त्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला होता। आझम खान यांच्या सुटकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये देखील मोठा उत्साह पसरला। त्यांच्या स्वागतासाठी तुरुंगाबाहेर आणि रामपूरमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली। या घटनेमुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात नवं वळण येण्याची शक्यता आहे।
गायक जुबिन गर्ग यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. जुबिन गर्ग यांचा सिंगापूरमध्ये स्कुबा डायव्हिंग वेळी समुद्रात बुडून मृत्यू झाला होता. शनिवारी त्यांचा मृतदेह दिल्लीत आणण्यात आला. त्यानंतर गुवाहाटी येथे त्यांच्या निवासस्थानी आणला गेला. आज त्यांच्या मृतदेहाचं गुवाहाटी मेडिकल कॉलेजमध्ये दुसऱ्यांदा शवविच्छेदन होत आहे. त्यानंतर राजकीय सन्मानानं अंत्यसंस्कार त्यांच्यावर केले जात आहेत. सिंगापूरमध्ये पहिल्यांदा त्यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं होतं.